आरक्षणावर आज मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ जालना येथे दाखल होत आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीत सकारात्मक तोडगा निघणार का आणि सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्याचा जो विषय आहे तर आता बघूया, मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारून या विषयासाठी आलेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे। जर मार्ग निघत असेल, आमच्या मागण्यांना जर मंजुरी मिळत असेल, विषय चांगला आहे। आंदोलन करूनही आम्हाला मागण्याच मंजूर करायच्या आणि नाही करून पण जर हे प्रश्न सोडवणार असतील, आता त्यांनी सांगतानाच त्या लाडदादांनी सांगितलेलं आहे की मी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय माझ्या मर्जीनं मी कुठं जाऊ शकत नाही। या शब्दात खूप काही दडलेलं आहे। मी माझ्या मर्जीनं नाही जाऊ शकत कुठं। ते दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विचारून आलेत म्हणजेच मुख्यमंत्र्याच्या वतीनं ते एक प्रकारचं शिष्टमंडळाचे एक असो किंवा 10 जण असो मुख्यमंत्र्यांना विचारून आलेत म्हणल्याच्या नंतर एक लक्षात घ्या, तो माणूस मंत्री असो नसो, आमदार असो नसो, विचारून कोणाला आलाय याला किंमत आहे। जे राज्याचं मुख्य पद आहे, जे राज्याचं मुख्य संविधानाच्या पदावरती मुख्यमंत्री बसलेत आणि त्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारून जर ते येत आहेत तर आम्ही सुद्धा आशेने अपेक्षेने आंदोलन करायची गोरगरीब मराठ्यांना गरज पडू नये, मराठ्यांवरती अन्याय होऊ नये, गरिबांवरती, या भूमिकेतून त्यांनी मागण्यांना मंजुरी द्यावी। आम्हाला काय स्वागतच करायचं, आम्हाला काय करायचं, कोणचं सत्ता असो किंवा कोणी विरोधी असो, आमच्या समाजाच्या लेकरात जर कल्याण होत आहे तर आपण तरी का ताठून धरायचं या भूमिकेत मी आहे। मग त्यातून राजकारण दिसतं। हे म्हणलेत मला यायचं आणि आम्ही जर बोलवलं नसतं, आम्ही मनाने बोलवलं की त्यांना तुम्ही याच नाही, त्यांनी मीडियाच्या माध्यमातून जर त्यांची इच्छा दाखवली की आम्हाला आमच्याशी पण बोला, आम्हाला पण बोलून बघा, 100% मागण्या मान्य होतील तर बोलवलं। मग आता तर अन्नसतं बोलवलं तर म्हणले त्यांना राजकीय काहीतरी स्टंट दिसतोय। माझाही समाज मला बोलला असता, हे म्हणत होते मनाने, तर आपण बोलवायला पाहिजे होतं। आणि हरकत काय, त्यात काय वाईट एवढं? मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलंय, आता उद्या त्याला मार्ग निघावत असं आमची पण अपेक्षा आहे। 30 तारखेची वाट पाहते मराठा समाज, एकत्रित नियोजन करतोय। 30 तारखेलाचं नियोजन तर 18 तारखेपासून म्हणजे 16ला बैठक झाली, 17ला लाडभाऊंची बाईट आली। आम्ही राज्यात सांगून दिलं बैठका थांबवा। ते जर म्हणते 100% मागण्याची मंजुरी मिळणार आहे, त्यांना हेही सांगितलं होतं तुम्ही 23च्या आत जर नाही आले तर राहिलेल्या दिवसात आम्हाला तयारी होणार नाही। बहुतेक ते उद्या 10 वाजेपर्यंत यायले। त्यांच्या बोलण्यातून तर वाटतंय मराठ्याशी ते दगा नाही करणार। नाही मार्ग निघाला तर मराठ्यांमध्ये खूप नाराजी जाईल की तुम्ही 8 दिवस आम्हाला तयारी करू दिली नाही, तेच मीडियात म्हणले 100% मार्ग निघणार, मग तुम्ही आंदोलनात संभ्रम निर्माण करायसाठी मीडियात बोलले होते का, अशी नाराजी त्यांच्याबद्दल आणि सरकारबद्दल मराठ्यात जाईल। त्यामुळे तोडगा तर त्यांना काढावा लागणार आहे आणि निघल पण, आम्हाला असे 100% निघल। ते का नाराजी घेतील अंगावर, कारण ईद आंदोलनाची आता 5-6 दिवसात तयारी होणार नाही, मग काय मराठ्यात नुसता संभ्रम निर्माण केला का, असाही संदेश त्यांच्याबद्दल जाईल। आणि ते जितक्या आत्मविश्वासाने बोललेत मुख्यमंत्र्यांबद्दल, त्याचा अर्थ मार्ग 100% निघणार आणि आम्ही त्यांचे पाठच थापतो। मार्ग काढल्यावर मुख्यमंत्र्यांना श्रेय सगळं देऊ। आणखीन काय शब्द देऊ आता? ते असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी खूप काय केले आणि तुम्ही सातत्याने हल्लाबोल करताय, कोणते प्रमाणपत्र मिळत नाही, त्यावरून गुन्हे मागे घेण्यावर। एक गोष्ट आठवत असेल भैया तुम्हाला, ज्या दिवशी JR निघाला मुंबईत, त्या दिवशी पूर्ण श्रेय त्यांना दिलंय, ते विसरायला लागलेत आणि आजपर्यंत कुठेही बोललो नाही। त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला होता, आपण 8 महिने दिले। आता समाजाच्या लेकराचे 1 कोटी भर तरी ऍडमिशन होती, त्या लेकरांचं वाटलं होईल ना, किती दिवस मी दम काढायचा, मग बोलणार नाही तर काय करणार? ठीक आहे, त्यांनी मध्ये बाजू उचलली लगेच लाडभाऊंनी, आम्ही द्यायला तयार आहेत, आम्ही शांत झालो, या तुम्ही द्या, संपला विषय। त्यात लावून धरणं म्हणजे काहीतरी राजकीय भूमिका निभावणं आहे। आता आम्हाला लावून धरायचं असतं तर आम्ही म्हणलं तुम्ही येऊ नका, जाहीर सांगितलं येऊ नका, कारण आम्हाला राजकीय काहीतरी भूमिका बाजवायची, या म्हणलं त्याचा अर्थ आम्हाला राजकारण करायचं नाही, समाजाचं कल्याण करायचं, हे सिद्ध झालं। आता ते उद्या तोडगा काढतील यापेक्षा निघल। उद्याची चर्चा सकारात्मक झाली आणि तुमचं जर काही पाऊल मागे येऊ शकता का? ते बघा, उद्याची चर्चा महाराष्ट्र बघणार। मंजुऱ्या आणि त्या मागण्यांची 100% त्यांनी सांगितलं आम्ही मार्ग काढतो। तीच आंदोलन मी पहिल्यापासून सांगितलंय, तीच आंदोलन होणार आहे। तर ज्या व्यापकतेने आम्हाला करायचं होतं, आम्ही तयारी न केल्यामुळं
हे असं बोलल्यामुळं आम्ही बैठका राज्यातल्या थांबवल्या. मग आता त्यांनी थांबवल्या तर त्यांनी मोठे म्हणून मानलं पाहिजे की मराठ्यांनी आपल्यासाठी बैठका थांबवल्या, तर आपण सुद्धा आता मार्ग काढू आणि मराठ्यांचे मन जिंकू. मराठ्यांना अर्धवट नेऊन सोडायचं आणि मग म्हणायचं आता होत नाही, म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनाची तुम्ही दिशा भरकटली असं होईल. त्यामुळे त्यांनी मन जिंकावेत मराठ्यांचे. ते मराठ्यांच्या 100% मागण्याला मंजूर द्यायचे आणि मन जिंकून टाकायचे. किती सोपी गोष्ट आहे आणि उद्या होईल असे आम्हाला आशा आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.